नागपूर दंगली दरम्यान संतापजनक प्रकार समोर आलाय। भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या दंगेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पोलीस महिलेच्या अब्रूवर हात टाकल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, तर दुसरीकडे एका पेशंटला कारमधून घेऊन जाणाऱ्या महिला केअरटेकरलाही मारहाण करण्यात आली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यांनी माझ्या गाडीवरती गणपतीचं चित्र पाहिलं आणि हे हिंदूचं आहे म्हणून त्यांनी गाडी पटकली, त्याच्यावरती कुठे कुठे मारलं आणि मग तिथे बाजूनी कार होती, कारला आग लावली त्यांनी आणि कारचं धुवा पूर्ण आतमध्ये आला आणि माझं पेशंट जळता जळता जीवहानी होण्यापेक्षा वाचलं। आम्ही 4 जण होतो आतमध्ये। कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्या अशा नराधम दंगलखोरांवर कडक कारवाई व्हायला हवी।